मंडळी नमस्कार. हे आहे MSNचं वेदर ॲप्लिकेशन. मी माझ्या लॅपटॉपवरती ओपन केलं आहे वेब मोडवरती. व्हिडिओ बनवण्याचं कारण एक होतं, मी हे 10 दिवसांचं मला पर्सिपेशन चेक करायचं होतं, म्हणजे क्लाउडची पोल्युशन काय असणार आहे. आणि या 2 ते 3 दिवसात पाऊस सांगितला आपल्या पश्चिम महाराष्ट्रात, म्हणून मी इथं 10 दिवस सेट केले. आणि इथं स्लायडर मी सेट केला आहे मंगळवारी 20 तारीख आहे दुपारी 2च्या आसपास. तर हे ॲक्च्युली मी नोटीस केलं, आपला सातारा जिल्ह्यातला खटाव तालुका तुम्ही बघू शकता. इथं बघितलं तर तुम्ही 10.31 मिलीमीटर पर आवर एवढा पावसाची नोंद होऊ शकते उद्याच्या दिवसात. म्हणजे जवळपास एक्स्ट्रीम रेनफॉल हा असणार आहे. खटाव तालुका, विटा, खानापूर हा संपूर्ण भाग, इथं पलूसपर्यंत हा पाऊस बघू शकता. हा जो संपूर्ण झोन आहे हा ऑरेंज आणि येलोइश अशा झोन आहे. तर याच्यामध्ये हेवी रेनफॉल होण्याची शक्यता असते. सो टेक केअर. आणि तुमचे शेतकरी बांधव जे असतील या भागातले, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून प्रिकॉशन्स काहीतरी घेता येऊ शकतात. इथे देखील तुम्ही बघू शकता हे कलर कोड आहेत आणि ह्याच्यानुसार रेनची सेव्हिरिटी ठरवली जाते. हा मंगळवारचा आहे. मंगळवार आपण सेट केले. संपूर्ण ठिकाणी साताऱ्यात देखील पाऊस आहे, कराडमध्ये आहे, कोल्हापूर भागात देखील पाऊस पडणार आहे. करवीरमध्ये बघू शकता, म्हणजे कोल्हापूर आहे. कोल्हापुरात देखील 10.4 मिलीमीटर पर आवर एवढा पाऊस होऊ शकतो उद्याच्या दिवसात. जस्ट हे दुपारी 2चं टाईम आहे. अजून आपण थोडं पुढं गेलो तर हा आपल्याला पाऊस जो आता मान्सूनपूर्व सरी ज्या कोसळत आहेत, ज्याला आपण अवकाळी पाऊस देखील म्हणतो, हा अगदी गुरुवारपर्यंत आपल्याला पडताना दिसणार आहे. सो योग्य ती काळजी आपण घेऊयात. शक्य होईल तेवढा हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. आणि तुम्ही देखील घर बसल्या असं MSNच्या वेदर ॲप्लिकेशनवरती क्लाउडची पोल्युशन बघू शकता. मी याला झूम आऊट करतो आहे. कम्प्लीट तुम्ही जर का बघितलं तर ही संपूर्ण क्लाउड्स आहेत, म्हणजे जे पावसाच्या पाण्याने भरलेलं असतात ते हे ढग आहेत. याची पोझिशन सगळी आता कोकण किनारपट्टीवरून आपल्या पश्चिम महाराष्ट्राकडं, सह्याद्री रेंजेसकडं यांची वाटचाल सुरू झालेली आहे. शक्य होईल तेवढा हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आणि अशाच